हाय, हॅलो, नमस्ते. मी प्राजक्ता. माझ्या आर्ट क्राफ्टी प्राजक्ता या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर मंडळी, मुलांच्या एक्झाम्स संपल्या आणि समर वॅकेशन सुरू झाले आहेत. जर तुम्हीही 90s किड असाल तर आत्ता इथे काय सुरू आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगायलाच नको. आता तुम्ही म्हणाल, गेल्या वर्षीच्या पुस्तकांची रद्दी सॉर्ट आउट करत आहेस, यात 90s किड्स कुठून आले? हे तर आताही सर्वांनाच करावं लागतं. तर नीट बघा हां, फक्त रद्दी सॉर्ट आउट होत नाहीये, तर जुन्या नोटबुक्सला नवीन बनवलं जात आहे. बुक्स आणि पेपरची रद्दी तर आपण वेगळी करतोच, पण नोटबुक्सचं काय होतं? वर्षभरात प्रत्येक सब्जेक्टसाठी 2-2 नोटबुक्स लागतात. पहिली पूर्ण भरल्यावर दुसरी नोटबुक काढली जाते. दुसरी नोटबुक मात्र पूर्ण भरतच नाही. मग त्यात बरेच कोरे पेजेस उरतात. पूर्ण भरलेली नोटबुक रद्दीमध्ये जाते. अर्धवट भरलेल्या नोटबुकचं आम्ही काय करतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. दुसऱ्या नोटबुकचे कमी पेजेस भरले असतील तर भरलेले पेजेस फाडायचे, म्हणजे आपल्याला एक नवी कोरी नोटबुक मिळते. त्यातले काही पेजेस फाडलेले दिसतील, पण तेवढा पार्ट वगळता ही नोटबुक एकदम नव्यासारखी झालेली असते. मग तुम्ही ती नोटबुक सेल्फ स्टडी, होमवर्क, ट्युशन याकरता वापरू शकता किंवा नेक्स्ट इयरसाठी सेकंड नोटबुक म्हणूनही वापरू शकता. आता दुसऱ्या नोटबुकचे जास्त पेजेस भरलेले असतील तर त्यातले रिकामे पेजेस फाडायचे. एकाच साईजच्या नोटबुकमधून फाडलेले पेजेस एकत्र करून आपण त्याची नवीन नोटबुक बनवू शकतो. ती बनवण्यासाठी प्लेन बुक बाइंडिंग किंवा स्पायरल बाइंडिंगचा यूज पण करू शकतो. घरच्या घरी बाइंडिंग करून नोटबुक बनवण्याच्या बऱ्याच टेक्निक्स तुम्हाला इंटरनेटवर मिळतील. याचा तुम्ही नोटपॅड म्हणूनही वापर करू शकता. मी तर बनवणार आहे एम्प्टी पेजेसचे नोटबुक्स आणि तुमच्यासोबत एखाद्या ब्लॉगमध्ये शेअर पण करेल. आता सांगते खरी गोष्ट. 90sच्या काळात ही गोष्ट किंवा ही प्रोसेस प्रत्येक घरात फॉलो होत होती. पण आता बऱ्याच जणांना असं वाटतं की काय अगं, त्या 70-80 पानांसाठी केवढे कुटाणे करायचे, एवढा वेळ कोणाकडे असतो आता. 100 पानांची नोटबुक एवढी स्वस्त मिळते मार्केटमध्ये, मग कशाला करत बसायचं हे सर्व. पण बघा, इथे प्रश्न फक्त पैशांचा नाही तर शिकवणीचा आहे. आपण प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर वापर केला पाहिजे हे आपण मुलांना इथे शिकवतोय. ही एक खूप छोटीशी सवय आहे, पण याचा इम्पॅक्ट खूप मोठा होतो. प्रत्येक नोटबुकमध्ये थोडेसेच पेपर रिकामे असतील, पण सर्व नोटबुक्समधून पेपर काढले तर त्यातून 4 ते 5 नवीन नोटबुक बनतील. थेंबे थेंबे तळे साचे ही आपली शिकवण मुलांना भविष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये यूज होणार आहे. आता राहिला वेळेचा प्रश्न. मी आणि मुलांनी मिळून अगदी 20-25 मिनिटात हे काम केलेलं आहे. अगदी हसत खेळत, बुक्स आणि नोटबुक्सच्या काही आठवणी, किस्से शेअर करत केलेलं काम. फार छान फॅमिली टाईम स्पेंड झाला. मग याला वेस्ट ऑफ टाईम कसं म्हणायचं? ही मेमरी मुलांसोबत आयुष्यभर राहणार. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं, छोट्यात छोट्या गोष्टीचा पण रियूज करणं आणि कुठलंही काम मिळून मिसळून केलं की ते पटकन होतं, ही शिकवण नकळतपणे मुलांमध्ये रुजते. मुलंही भविष्यात ही परंपरा आवडीने फॉलो करतील. या कोऱ्या पेपरपासून आम्ही नवीन नोटबुक्स बनवू तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. आणि भरलेल्या नोटबुकच्या पेजेसचा पण खूप छान उपयोग होतो बरं. ते पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर मग 1-2 भरलेल्या नोटबुक्स रद्दीत न टाकता सांभाळून ठेवा. आता उन्हाळा म्हटलं की उन्हाळी कपडे लूज आणि कम्फर्टेबल. फ्रेंड्स, हे आहे पंजाबी ड्रेसचं मटेरियल जे माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी काश्मीरवरून आणलं होतं. याच्यात कुर्ता आणि पायजमासाठी फॅब्रिक आहे, ओढणी नाही आली आहे. कुर्त्याच्या फ्रंट साईडला आणि स्लीव्हसाठी सुंदर असं काश्मीरी कशिदा वर्क दिलेलं आहे. बॅक साईड आणि पायजमासाठी म्हणजेच पॅन्टसाठी सेम पॅटर्नचं प्लेन फॅब्रिक दिलेलं आहे. हे ड्रेस मटेरियल मला पाहता क्षणीच खूप आवडलं होतं. पण 2 वर्ष मी हेच ठरवू शकले नाही की मी यापासून कुठल्या पॅटर्नचा ड्रेस शिवू, म्हणजे तो मी लॉंग टाईमसाठी आणि कुठल्याही फंक्शनमध्ये घालू शकेल. असा काहीतरी वेगळा ट्रेंडी डिझाईन आणि पॅटर्न मला हवा होता, ज्याने या फॅब्रिकला न्याय मिळेल. पण साधा पंजाबी ड्रेस शिवून ते होणार नव्हतं, त्यामुळे हे मटेरियल 2 वर्ष घरात असंच पडून होतं. मी काही दिवसांपूर्वी आईच्या साडीपासून ड्रेस शिवला होता. त्याचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जेव्हा मी तो ड्रेस शिवत होते तेव्हा मला अशी आयडिया आली की माझ्याकडे असं कापड आहे जे पंजाबी ड्रेसचं मटेरियल आहे, पण त्यापासून आपण वन पीस ड्रेस शिवू शकतो. माझ्या क्लोज फ्रेंड कम स्टिचिंग गुरु लीनाला विचारलं की आपण या कापडामध्ये वन पीस ड्रेस शिवू शकतो का.
पुरेल का एवढं कापड? मग आम्ही डिझाईनचा विचार करून ठरवलं की कशिदा वर्कचं फ्रंटचं कापड यूज करून जॅकेट बनवायचं आणि प्लेन फॅब्रिकचा ए लाईन वन पीस ड्रेस. या फॅब्रिकचा कलर, पॅटर्न आणि यावरचं कशिदा वर्क इतकं सुंदर आहे आणि स्टिचिंग झाल्यानंतर याची फिटिंग आणि पॅटर्न इतकं परफेक्ट झाला की मी स्वतःच या ड्रेसच्या प्रेमात पडले. हा ड्रेस मी स्वतः शिवला आहे आणि हा वन पीस ड्रेस पंजाबी ड्रेसचा मटेरियल वापरून शिवलेला आहे. या दोन्ही गोष्टी ऐकून प्रत्येकीला आश्चर्य वाटतं. तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्याकडेही असे एखादे ड्रेस मटेरियल असेल तर त्याचा पंजाबी ड्रेस शिवण्यापेक्षा असा वन पीस ड्रेस शिवून पहा. आता करूया आपलं हेअर केअर रुटीन. तर हे आहे माझं होममेड हर्बल ऑइल. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेस मी या ऑइलने केसांना मसाज करते. प्रॉपर ऑइलिंग करून 2-3 तास थांबायचं आणि मग सिंपल हेअर वॉश करायचा. पण हे ऑइलिंग प्रॉपर झालं पाहिजे हां. म्हणजे फक्त केसांना नाही तर स्काल्प म्हणजे डोक्याच्या स्किनला पण ऑइलने मसाज करायचा आहे. स्काल्पला व्यवस्थित मसाज व्हावा म्हणून केसांना पार्टिशन करून सेपरेट करायचं आणि मग ऑइल लावायचं. कधी कधी केस गळण्याचं कारण डोक्याच्या स्किनला आलेला कोरडेपणा असतो. आपण हातावर थोडंसं तेल घेऊन लावतो तेव्हा केसांना तेल लागतं आणि केस ऑइली दिसतात. मग आपल्याला वाटतं की मी तर ऑइलिंग करते पण यूजच होत नाही. कारण ते तेल स्किनपर्यंत पोहोचलेलं नसतं. त्यामुळे तिथे कोरडेपणा येतो आणि मग केसांची मुळं वीक झाल्यामुळे केस गळतात. आपण जेव्हा केसांमध्ये पार्टिशन करून तेल लावतो तेव्हा ते केसांच्या मुळाशी पोहोचतं. तिथली स्किन छान मॉइश्चर होते आणि केस मुळांपासून स्ट्रॉंग होतात. स्काल्पच्या ड्रायनेसमुळे होणारा डॅन्ड्रफ पण या प्रकारच्या ऑइलिंगने पूर्णपणे जातो. हेअर वॉश केल्यानंतर आपली डोक्याची स्किन स्वच्छ होते आणि हेल्दी राहते. ही थेरपी माझ्यासाठी खूप युजफुल ठरलेली आहे मैत्रिणींनो. फ्रंट साईड, बॅक साईड आणि सर्व स्कॅल्पवर व्यवस्थित ऑइलिंग करून घ्यायचं आणि 5 मिनिट हलक्या हाताने मसाज करायचा. माझं ऑब्झर्वेशन आहे की या ऑइलने केस जास्त काळे दिसतात. माझे केस पांढरं होण्याचं प्रमाण पण थांबलं आहे आणि याने केसांच्या मेहंदीचा रंग पण जास्त काळ टिकतो. हे पहा मैत्रिणींनो, रिझल्ट आफ्टर वॉश. हेअर वॉशच्या 1 तासानंतरचा व्हिडिओ आहे हा. पहा किती छान झाले आहेत माझे केस. नो फ्रीजिंग आफ्टर वॉश, सो मच वॉल्यूम, शायनी, सिल्की अँड नो हेअर फॉल. वॉल्यूम किती येतो आहे हे तर तुम्ही बघूच शकता. लवकर रिझल्ट हवा असेल तर आठवड्यातून 3 दिवस हे तेल लावून हेअर वॉश करा. रिझल्ट नक्कीच मिळतील. मी हे तेल घरच्या घरी कसं बनवते हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. या तेलाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. फ्रेंड्स, माझी हेअर केअर जर्नी स्टार्ट करून 3 महिने होत आलेत आणि हळूहळू माझ्या केसांमध्ये मला फरक जाणवत आहे. माझ्या सर्व टिप्स खूप सोप्या आहेत आणि मला त्यांचे चांगले रिझल्ट मिळत आहेत म्हणूनच मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्हाला या टिप्स आवडत असतील आणि तुम्ही पण या टिप्स फॉलो करत असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब बटनच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्यावर पण क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका आगळ्या वेगळ्या व्लॉगमध्ये. बाय बाय.